कार विकत घेताय तर मग हा व्हिडिओ नक्की बघा। आता कार विकत घेणं हे सगळ्यांचंच स्वप्न असतं आणि विचार करा, ही ड्रीम कार विकत घेताना जर तुम्हाला टॅक्स बेनिफिट्स मिळणार असतील तर कोण नाही म्हणेल। त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये कार परचेस ट्रान्झॅक्शन्सवर कोणते टॅक्स बेनिफिट्स तुम्ही क्लेम करू शकता हे मी तुम्हाला सांगणार आहे। लोनला मराठीत काय म्हणतात? अर्थात तुम्हाला सगळ्यांनाच माहित असेल, त्यामुळे लगेच कमेंट करा। नमस्कार, मी सीए प्रज्ञा शिरधनकर, आर्थिक जागृतीमध्ये तुमचं स्वागत आहे। आता एक उद्योजक किंवा एक नॉर्मल पर्सन म्हणजेच सॅलरीड पर्सन सुद्धा कार परचेसवरती टॅक्स बेनिफिट्स क्लेम करू शकतो आणि त्यामुळे आजचा हा व्हिडिओ हा 2 भागात आहे। आता पहिले एक उद्योजक म्हणून तुम्ही कार परचेसवरती कोणते टॅक्स बेनिफिट्स क्लेम करू शकता ते आपण समजून घेऊया। आता सर्वात महत्त्वाचं काय आहे की तुम्ही जी काही कार विकत घेताय ती तुम्ही बिझनेस किंवा कमर्शियल यूजसाठी वापरणार असाल तरच तुम्हाला त्यावरती टॅक्स बेनिफिट्स क्लेम करता येतील। आणि त्याचबरोबर तुम्हाला जी काही कार आहे ती तुमच्या बॅलन्स शीटमध्ये बिझनेस असेट म्हणून दाखवावी लागेल। आणि हो, ही कार एकतर बिझनेस ओनर किंवा त्या बिझनेसच्या नावामध्ये रजिस्टर्ड असायला पाहिजे। मग आता यावरती तुम्हाला इंटरेस्ट ऑन लोनचा बेनिफिट क्लेम करता येईल। तो कधी? तर जर ती कार तुम्ही लोनवरती घेतली असेल आणि त्या लोनवरती जो काही तुम्ही इंटरेस्ट पे करताय तर त्या इंटरेस्टचा तुम्ही बिझनेस एक्सपेन्स म्हणून तुमच्या प्रॉफिटमधनं घटवू शकता आणि मग उरलेल्या प्रॉफिटवरतीच तुम्हाला इन्कम टॅक्स भरायचा आहे। 2. डेप्रिसिएशन। आता डेप्रिसिएशन म्हणजे काय? तर तुम्ही वर्षभर ती कार वापरताय तर त्याचा तो घट असतो। तर तुम्ही जी काही कार घेताय त्याच्यावरती वर्षभरात तुम्ही 15% डेप्रिसिएशन क्लेम करू शकता। डेप्रिसिएशन सुद्धा तुमच्या प्रॉफिटमधनं घटवलेलं जाईल आणि त्या उरलेल्या प्रॉफिटवरती तुम्हाला इन्कम टॅक्स भरायचा आहे। आणि डेप्रिसिएशन तुम्ही कार लोनवर घेतली नसेल तरी सुद्धा क्लेम करू शकता। पुढचा बेनिफिट आहे TCS म्हणजेच टॅक्स कलेक्टेड ॲट सोर्स। आता कार विकत घेताय आणि त्याची जर एक्स शोरूम प्राइस 10 लाखापेक्षा जास्त असेल तर तो कार डीलर तुमच्याकडनं त्या एक्स शोरूम प्राइसवरती 1% TCS कलेक्ट करेल आणि तो तुमच्या पॅन कार्डवरती जमा करेल। मग ह्या TCSचा बेनिफिट किंवा त्याचा रिफंड तुम्ही तुमचा इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करताना क्लेम करू शकता। पण तुम्ही ही जी काही कार आहे ती बिझनेस बरोबरच तुमच्या पर्सनल यूजसाठी पण वापरत असाल तर मग तुम्हाला TCS तर पूर्ण बेनिफिट मिळेल, पण इंटरेस्ट ऑन लोन किंवा डेप्रिसिएशनचा जो काही बेनिफिट आहे तो प्रपोर्शनेटली मिळेल। म्हणजेच काय? तर कार जेवढी तुम्ही बिझनेससाठी वापरताय तेवढ्याच पर्सेंटेजमध्ये तुम्हाला त्याचा डेप्रिसिएशन किंवा इंटरेस्ट ऑन लोनचा बेनिफिट क्लेम करता येईल। आता कारवरती GST सुद्धा लागतो। जनरली 28% GST कारवरती लागतो। मग या GSTचा बेनिफिट तुम्ही ठराविक परिस्थितीतच क्लेम करू शकता। जसं की तुम्ही जर ती गाडी पॅसेंजर ट्रान्सपोर्टेशनसाठी वापरणार असाल तर तुम्ही त्याचा बेनिफिट घेऊ शकता, किंवा तुमचं एखादं मोटर ट्रेनिंग स्कूल आहे आणि त्या ट्रेनिंग स्कूलमध्ये तुम्ही ती गाडी वापरणार आहात तर क्लेम करू शकता, किंवा तुमचा कार परचेस सेलचाच बिझनेस आहे आणि त्यासाठी तुम्ही ती गाडी विकत घेताय आणि शेवटी तुम्ही गुड्स ट्रान्सपोर्टेशनचा एखादा बिझनेस करताय आणि त्याच्यासाठी तुम्ही ती गाडी वापरणार असाल तरच तुम्ही GSTचा बेनिफिट क्लेम करू शकता। इतर कोणत्याही परिस्थितीत कार परचेसवरचा GST बेनिफिट तुम्ही क्लेम करू शकत नाही। आता बरेच जण GST क्लेम करतात सुद्धा, पण लक्षात ठेवा की ह्यासाठी तुम्हाला GST कडनं नोटीस येऊ शकते। आता हे झालं एक उद्योजक म्हणून, पण तुम्ही जर नॉर्मल म्हणजे सॅलरीड पर्सन असाल तर तुम्ही कोणते टॅक्स बेनिफिट्स घेऊ शकता ते आपण समजून घेऊया। आता भारतामध्ये ना कार ही लक्झरी प्रॉडक्ट समजलं जातं, त्यामुळे तुम्हाला इंटरेस्ट ऑन लोन किंवा डेप्रिसिएशनचा बेनिफिट एक सॅलरीड पर्सन म्हणून घेता येणार नाही। पण येस, TCS म्हणजेच टॅक्स कलेक्टेड ॲट सोर्सचा तुम्ही बेनिफिट घेऊ शकता। तुमचं त्या वर्षाचं इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करताना तुम्ही त्याचा रिफंड क्लेम करू शकता। त्यामुळे ह्यापुढे कोणतीही गाडी विकत घेताना त्या गाडीचं बरोबर टॅक्स प्लॅनिंग करा, जेणेकरून तुम्हाला मॅक्झिमम बेनिफिट्स क्लेम करता येतील। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि ही माहिती तुमच्या इतर मित्रांबरोबर शेअर करण्यासाठी किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आर्थिक जागृती या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।